आपण पाहिलं काय कमालीचा खेळ आपण पाहिला. नानास्फोट टेमगार आदरणीय विजयदादा चौधरी यांचा संघ पहिल्या दिवसामधून या स्पर्धेचा विजेता आहे. दुसऱ्या दिवसाचा आपण विचार केला तर दुसऱ्या दिवसामधून कालच्या स्पर्धेमधून एक कमालीचा खेळ आपण देखील पाहिला. तो संघ होता स्वराज्य कशेळी. गणपती भोईर यांच्या संघाने देखील कालच्या स्पर्धेमधून सुरेख सुंदर पद्धतीने कामगिरी केली. वेलकम घनश्यामजी भोईर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास आणि भिवंडी क्रिकेट संघटनेचे सन्माननीय खजिनदार आणि नितुपान 40+ या संघाचे एक नामांकित क्रिकेटर. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फिल्पास. दोन संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कॉल लागतो. कारवी संघाच्या बाजूने प्रथम स्वीकारलं जातं. क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं जातं. या ठिकाणी आज खास करून घरच्या मैदानामधून या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनाइज संघ बांद्र्या मूर्ती कल्लेर या संघाला. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. प्रशांत आणि संतोष. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक आता तो गोलंदाज परशु. स्थायिक रोटेट करण्याची संधी आहे ती संतोष तरे. बघा संतोष तरे, तुम्हाला देखील स्पर्धेच्या माध्यमात एक विशेष ब्रेकिंग न्यूज आहे. तुमच्या बॅटमधून सलग 3 षटकार 3 चौकार आलेत. तर तुमचे खंदे समर्थक आहेत सन्माननीय संदीप पाटील, विक्रम स्पोर्ट्स वडवणूकर संघाचे नामांकित क्रिकेटर संदीप पाटील यांच्याकडून तुम्हाला योग्य ते पारितोषिक दिले जाईल. त्याचबरोबर श्री वेताल कोपर या संघाचे अष्टपैलू खेळाडू संदीप पाटील यांनी देखील तुमच्यासाठी ऑल दी बेस्ट केलेलं. दोन मिनिट पंच. येस, आता आपण सामन्याला सुरुवात करू शकता. फास्ट बॉल गो. पहिला बॉल हाताळताना गोलंदाज परशु. बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राईक रोटेट करतोय बॅट्समन अँड बॅटल संतोष तरे. श्री वेताल कोपर संघाचे उत्कृष्ट खेळाडू त्यांचे परममित्र देखील आहेत संदीप पाटील. सँडी या नावाचे फोकस आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला आणि खास करून संतोष तरे. पहिला चेंडू थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट कव्हरला येतोय. इनफिल्ड मधून चेंडू कलेक्ट केला जातोय मात्र तो पण मिळते 1 धाव. 1 धावाने स्वतःच आणि संघात देखील अकाउंट ओपन होते. धावसंख्या होती बिनबाद 1. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र फलंदाज थोडासा चप्पल झाला. तो ऑनसाइड घेण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट फाईनला जातोय. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 2. प्रशांत देखील आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. या 2 धावेने बांद्र्या मूर्ती संघात धावसंख्या होती ती 2. बिनबाद 2. षटक क्रमांक पहिलं नाणेफेक खेळल्यानंतर बांद्र्यामध्ये कालेर संघ करतोय प्रथम फलंदाजी. चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका आपण पाहतो. चेंडू मिड विकेटला जातोय. आउटफील्ड मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र सहजगत्या 1-2 धावा करण्याची संधी. या 2 धावे संघात धावसंख्या 4 वर पोहोचते.
हॅलो. चला नंदकिशोर खारबाव बी विपक्ष न्यू तुफान पिंपलास या देखील संघाने विनंतीशील आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. अतिशय चांगला चेंडू सुरेखपंथी चेंडूला सुंदर ऑनराईचा फटका आपण पाहतोय. कमालीचा फटका आपण संतोष तरेच्या बॅटमधून पाहिला. चौकार देखील येतोय आणि या चौकारानं संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते 8. फुल्यांचा चेंडू होता. अतिशय चांगला फटका देखील आपण फलंदाज संतोष तरियाच्या बॅटमधून पाहिला. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमेच्या बाहेर जाऊन चौकार देखील येतोय. या ठिकाणी चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस देखील आपण पाहिला. तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. पंचांचा लेग बाईटचा इशारा, एक नवेचा निर्वाळा. धावसंख्या 1 ने पुढे सकते 9. षटक क्रमांक पहिला बिनबाद 9. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय परशु. अतिशय चांगला फटका देखील आपण पाहतोय. फलंदाज प्रशांतच्या बॅट मधून एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू मात्र करतो बीट क्षेत्ररक्षकाला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिलो. चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्हचा फटका होता आणि चेंडू मिडापूर लॉंग ऑन सेमरशी ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक मात्र तो चेंडू व्यवस्था जज करता आला नव्हता. परिपूर्ण मिसफील्ड झालं होतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषाबाहेर. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 13. षटक क्रमांक पहिलं संपतोय. एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात आपण पाहतोय. बिन बाद 13 जिंदाबाद सुरुवात. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चेंडूला अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतो क्षेत्ररक्षक संदीप याला. कमालीचा फटका देखील आपण संतोषाच्या बॅट मधून पाहिला. चौकार येतोय. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे असते. धावसंख्या होते ती 17. मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी खास करून गणपतजी भोईर काय कमालीचा खेळ त्यांच्या संघाने देखील काल केला होता. या स्पर्धेमधून गणपत भोईर यांनी ऑर्गनाइज कमिटी, आयोजन कमिटी आणि खास करून स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर दीपकजी म्हात्रे, संतोष पाटील यांना देखील ऑल दी बेस्ट केलेले आहे. त्याचबरोबर चालू सामन्यातील दोन्ही संघ कारिवली विपक्ष बंदऱ्यामध्ये काल्लेर या संघाने देखील त्यांना ऑल दी बेस्ट केलेलं आहे. या ठिकाणी मात्र चेंडूची लाईन थोडीशी चुकीची आहे. आउट ऑफ ऑप्शनचा चेंडू आपण पाहतोय. पंच वाईटचा इशारा, एक दवीचा निर्वाळा. धावसंख्या एकीने पुढे सकते 18. षटक क्रमांक दुसरा बिनबाद 18. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. फलंदाजा चेंडू आणि बॅट मध्ये बघा फलंदाज जर आपलं पॉपिंग सोडून असेल तर त्या फलंदाज बाद करणं अनिवार्य आहे. या स्पर्धेची नियमावली आहे. एखादा फलंदाज आपली पॉपिंग क्रीज सोडून धाव घेण्याचा प्रयत्न करत असेल ज्या इंडने त्या फलंदाला बाद करणं अनिवार्य आहे. बघा कारिवली संघ कुठेतरी चूक करतोय. प्रशांत
याला बाद करण्याची सोडा नामी संधी होती, मात्र जाणून बुजून आपण फलंदाज बाद केलं नाहीये, तर आपल्याला 2 धावांची पॅनल्टी देखील आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं कारिवली संघाला 2 धावांची पॅनल्टी देखील दिली जाते. दोन धावा कंप्लीट होत्या. तिसऱ्या दिवसासाठी प्रशांत हा देखील बाद होते, मात्र बाद होण्यामागे देखील एक गेम प्लॅन असतोय, खेळाची रणनीती. धावसंख्या 2 ने पुढे सकते 21. नेक्स्ट नो बॅट्समन रविराज, एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जोगेन. रविराजाच्या बॅट मधून पहिलाच बिग ब्लास्ट, कमालीचा फटका. आले आले एक चांगला समाचार, कमालीचा फटका होता. ज्या फटक्यासाठी जाणला जातो, मानला जातो, तोच फटका रविराजाच्या बॅट मधून तो साधारण स्वतःच अकाउंट ओपन करतोय आणि धावसंख्या साने पुढे सकते ती 27. कमालीचा फटका होता. चेंडूची लाईन लवकर हिट केली, ऑनसाइडचा बिग ब्लास्ट. त्याच्या बॅट मधून आपण पाहिला चेंडू आउट ऑफ पार्क सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार येतोय. अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा बिग फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र आता मात्र चेंडूची लाईन कुठेतरी हिट करता आली नव्हती. बघा, मला वाटतं एसटी रक्षक थोडासा काहीतरी एन्जॉय टेक बघायचंय. खेळाडू मला वाटतं थोडासा एन्जॉय झालेला आहे. चला, पुढील 2 संघाचे कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण देखील नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुफान पिंपलास, न्यू तुफान पिंपलास विपक्ष स्वर्गीय नंदकिशोर खारबाव बी. आदरणीय योगीजी पाटील यांचा संघ आहे आणि त्या संघाला देखील विनंती असेल की आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. अगेन्स्ट गोलंदाज जोगेन. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, चेंडूला सुंदरसा ऑन साईडचा फटका देखील पाहतोय. चेंडू मिड विकेटला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 29. षटक क्रमांक दुसरं संपतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 आणि 2 धावाच्या पॅनल्टी त्या देखील आम्ही ऍड करतोय. दोन्ही कॅप्टन 12 मॅन आपण लक्ष द्या. 2 धावा आम्ही ऍड करतोय, धावसंख्या 2 ने पुढे सकते 31. बघा, बांद्र्यामध्ये काल्लेर संघाला देखील कमालीची ब्रेकिंग न्यूज आहे. ही स्पर्धा सोडून मात्र
यानंतर आपण आउट ऑफ म्हणजे दुसऱ्या गावामध्ये स्पर्धा खेळताना परिपूर्ण संघ असेल त्या प्रत्येक खेळाडूला भत्ता देखील दिला जाईल. त्याचबरोबर समर्थक जे बरोबर असतील त्यांना देखील एक 250 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. प्रत्येक तिसऱ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज संदीप. संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड उत्कृष्ट गोलंदाज आहे संदीप. लॉंग रन अप 55 क्रॉस करतो. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय संतोष तरे. पहिला चेंडू पेस करताना मात्र चेंडूची लाईन थोडीशी चुकीची आहे. आउट ऑफ लेग स्टंप. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्बाळा 1+1 अशा 2 धावा संघात धावसंख्या 33 वर पोहोचते. षटक क्रमांक 3. आणि या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका. खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतो. मार्गस होतोय. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू जातोय सीमारच्या बाहेर चौकार. कमालीचा फटका आपण पाहिला रविराजाच्या बॅटमधून. थोडासा अपटेकर पद्धत चेंडू होता. फलंदाज ऑन साईडला जातो. चेंडूला सुंदर हुक केलं होतं आणि चेंडू लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. चौकाने संघात धावसंख्या 37. कमालीचा फटका आपण पाहिला. वेलकम गोरखजी जोशी, कल्याणगावचे प्रतिष्ठित नागरिक. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चेंडूला शॉर्टन पुलचा फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा. ऑन साईडचा फटका आपण पाहिला. चेंडू मिडॉनला जातोय. 1 बॉन्स एका टप्प्याने आउटफील्ड मधून चेंडू कलेक्ट केला जाईल. तोपर्यंत मिळतील सहजगत्या 2 धावा. 2 धावा संघात धावसंख्या 39. 1 कमी 40. आता मात्र टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिल्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. ऑस्ट्रमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करता. धावसंख्या 40 वर पोहोचते. थोडासा परकटच्या अंदाज चेंडू खेळून चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. दोन धावा कंप्लीट आहेत. 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावा संघात धावसंख्या 42. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद आहे संतोष तारे. नेक्स्ट न्यू बॅट्समन चंद्रवर्धन. मागच्या सामन्यामध्ये देखील कमालीची बॅटिंग त्याच्या बॅटमधून आपण पाहिली होती. ब्रह्मा विष्णू महेश मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष देखील आहेत. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका. चंद्रवर्धन कमालीचं नाव देखील आहे.
कमालीचा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. पहिला चेंडू पेस करणार चेंडूला सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका चेंडू वाईडिश लॉंगॉन लॉंगॉनच्या मध्ये सरळ सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार. धावसंख्या साने पुढे सकते 48. पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडचा अतिशय चांगला फटका खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बॉन्स एका टप्प्याने चेंडू जातोय सीमाच्या बाहेर चौकार. धावसंख्या 52. एक विशाल लक्षाकडे वाटचाल करताना आता मात्र बांद्रावती काल्हेर संघ कमालीची कामगिरी या स्पर्धेमधून आज घरच्या मैदानामधून एक कमालीचा खेळ देखील करतोय बांद्रावती काल्हेर संघ. अध्यक्ष देखील त्यांच्या कामगिरीवर अतिशय खुश आहेत. अध्यक्ष आज थोडेसे एन्जॉय आहे त्या अनुषंगाने मला संघामध्ये येत नाहीत. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. या ठिकाणी मात्र तिची तो फटका चांगला होता. प्लेसमेंट चांगला होता. चेंडू वाडिश मिड ऑन सेमरच्या ट्रॅव्हल होता. लँड झाला होता. आउटफील्ड मध्ये परशु याला पाहिलं होतं. कमालीचा झेल देखील त्याने कलेक्ट केला आणि महत्वाचा फलंदाज चंद्रवर्धन हा फलंदाज बाद झाला. नेक्स्ट नो बॅट्समन परशु येतोय. धावसंख्या 52 आहे ना 52. षटक क्रमांक तिसरा संपत 3 षटकांच्या समाप्तीनंतर अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हायलाइट क्रिकेट आपण पाहतोय. कमालीची बॅटिंग शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प गोलंदाज सोजन येतोय. शिवसेना शाखा प्रमुख चषक 2022 ची स्पर्धा मित्र आपण पाहतोय. कमालीचं आयोजन आहे. आदरणीय दीपक भाऊ मात्रे, संतोष पाटील अँड अदर्स टीम न्यू 40+ बांद्रामध्ये काल्हेर यांचं कमालीचं आयोजन आपण पाहतो. धावसंख्या 52 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या अंतिम षटकाला प्रारंभ होतोय. सोजन येतोय गोलंदाज. सोजन डायरेक्ट उतरतो. नाही सोजन होईल ना. सोजन नाही अवेलेबल. परशु आहे. परशु आले. बॅट्समन झाले माझा. परशु सॉरी हे त्यात ठेवले. परशु चौथी ओव्हर चालू होईल ना. नाही आपली ओव्हर नाही तो. आता ओव्हर संपली. हॅलो एक फोटो करून पाठवा. त्यांची ऍड त्यांच्या जसं मी ऍड केलं ऍड कर मला फोटो पाठव. घाई करू नको. घाई नको करू.
तुफान पिंपलास दोन्ही संघाचे कॅप्टन हॅलो चला जाऊया आपण दोन संघामधून करूया एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. चला स्पेशल नाणं देखील या स्पर्धेसाठी बनवले गेलेले आहे. एका बाजूला आमचे शिवसेना शाखा प्रमुख असं म्हणणं आहे आणि अगेन्स्ट मात्र पडतंय दीपक भाऊ. चला मान्यवरांना विनंतीला पण पुन्हा एकदा मान्यवर जाऊन कक्षामध्ये विराज बनवायचं आहे. मित्र फक्त आपण एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगायचा आहे. टॉस आपण जिंकलेली आहे. बॅटिंग बॅटिंग बॅट पास धन्यवाद. मी दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट करतोय. धन्यवाद. पहिला चेंडू एक जबरदस्त आदळलेला आहे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे तो म्हणजेच स्क्वेअर लेग एरिया कव्हर करतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. बघा आजच्या दिवसाची जी सुरुवात केली होती देवा टावरेने पहिला षटकार त्यानंतर चौकार तशीच काहीशी सुरुवात आपण पाहतोय संतोष तरेच्या गोलंदाजीवर परशू करून देताना पहिला चौकार आणि त्यानंतर षटकार 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात मिळालेली आहे जय बजरंग कारिवली संघाला. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. टिट फॉर टॅट त्याचा प्रश्न विचारला होता तसं उत्तर देताना हा संघ जय बजरंग कारिवली. आता चेंडूला पंच करतोय. चेंडू जातोय इल्फेटच्या वरवर डिफिकल्ट पॉवर प्लेचा हा फटका पाहायला मिळतोय. परशूच्या बॅटीतून 4 धावा येतील. फलकावर लागल्यानंतर व्यासपीठावर चर्चा झाली होती की जय बजरंग कारिवली संघाकडेही ती क्षमता आहे आणि आपण पाहतोय त्याचं उदाहरण. आता मात्र एक वापसी करतोय. 3 चेंडू टाकून झाल्यानंतर संतोष तरे एक वापसी करतो कारण पहिल्या चेंडूचं आपण विश्लेषण केलं तर 4 धावा आल्या त्यानंतर षटकार पाहायला मिळलं होतं आणि तिसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं होतं इनफिल्डच्या वरून टीप कव्हर क्षेत्रामध्ये 4 धावा आल्या होत्या. मात्र इथं या चेंडूवर वापसी करतोय गोलंदाज संतोष तरे. पुन्हा सज्ज होतोय आपल्या लयवर आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज परशू.
और पे चेंडूला लाफ करतोय, लाफ्टेड फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून षटकारासाठी. षटकार. वेलकम. या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेले नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय उपाध्यक्ष आणि नंदकिशोर खारभाऊ ए आणि बी संघाचे सर्व योगेजी पाटील या क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मात्र आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची. धन्यवाद. आता चांगला चेंडूला पुन्हा एकदा पूल करतोय, पावरफुल दिसतोय हा फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध वरून जातोय 6 धावांसाठी. षटकार. धन्यवाद डीजे. एक सुमधुर संगीत आणि गीत इथं तयार केलेलं या स्पर्धेसाठी. या स्पर्धेसाठी एक स्पेशल गीत इथं लिहिलं गेलेलं आहे दीपकजी म्हात्रे साहेबांनी. खरोखर जबरदस्त स्पर्धा तुम्ही पाहताय मित्रांनो. बंद्र्या मारुतींनी 40+ कल्याण आयोजित शाखा प्रमुख चषक 2022 खरोखर जबरदस्त रंग भरलेला आहे. या स्पर्धेमध्ये पाहिलं आपण गेले 3 दिवस या संघटनेचे उपाध्यक्ष योगेशजी पाटील साहेब कुठे प्रेक्षकामध्ये असतील त्यांना मी विनंती करतोय या मान्यवर कक्षामध्ये स्थान आपण व्हायचं आहे. यस देवाजी पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे. आपणही व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवा. सुस्वागतम. योगेशजी पाटील आपलंही हार्दिक स्वागत. सन्माननीय उपाध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटना आणि नंदकिशोर खारभाऊ ए बी संघाचे सर्व सुस्वागतम. तर मित्रांनो पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकाचा विचार केला तर जबरदस्त फलंदाजी इथं करताना दिसेल परशू. आता म्हणतो स्ट्राईक मध्ये जोगेने पहिला चेंडू एक जबरदस्त चेंडू हाताला होता. मात्र या चेंडूला पंच शिक्षा देतात. दोन्ही हात समांतर करतात. धाव मिळते. अबांतर वाईटचा इशारा येतो पंच दिलीप पाटील यांच्याकडून. 1 धावेने भर पडलेल्या संघाची धावसंख्या होते ती 27. पुन्हा सज्ज होतो या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी अजय चोगेन याला. शॉर्ट चेंडू होता. चेंडू भिरकून दिला. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेकडे. चांगलं पॅकिंग मिळतंय तिथे. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 28. मित्रांनो 65 धावांचा आव्हान इथं ठेवताना पहिल्या षटकाचा विचार केला तर 26 धावा इथं कुठल्या होत्या. परशू यांनी एक जबरदस्त हाणामारी इथं केली होती पहिल्या षटकामध्ये. संतोषवर तुटून पडला होता. खरोखरच ह्या मैदानाचा जर विचार केला आपण तर खरोखरच गोलंदाजाचा कर्दन काल. अजय पुन्हा सज्ज होतोय. चांगला चेंडू शॉर्ट ऑन पुल करतोय आणि पॉवरफुल जातोय. चेंडू जातोय नो मार पार नाही इन द पार्क मध्ये जातोय 6 धावांसाठी. खरोखरच परशू बघा गोलंदाजा तुटून पडलेला आहे. आतापर्यंत आपण विचार केला 7 चेंडू फेस केले त्याने 32 धावांवर खेळत आहे. पुन्हा एकदा चेंडू लेकिन एज लागते. बघूया आता सुंदर झेल संपादन करतोय आणि परशू याची खेळी इथं समाप्त होते. पहिला हादरा बसतोय जय बजरंग कारविले या संघाला. बघा प्रमोद पाटील एक वादळी खेळी करून
परशु परतलेला आहे. इथून चांगली पायाभरणी मिळाली आहे जय बजरंग कारिवली संघाला. यावर कलस उभारावा लागेल. मात्र हा ब्रेक थ्रू जो मिळाला आहे त्या ब्रेक थ्रूचा फायदा करून घ्यावा लागेल पंधरा कालेर संघाला. बरोबर आहे. ज्ञानेश्वर चिकणे खरोखरच जबरदस्त परिस्थितीमध्ये ठेवलेलं आहे. चांगली स्थिती इथं उभारलेली आहे. परशु यांनी बाद होतोय आणि नवीन फलंदाज येतो तो म्हणजे संदीप नाईक. वेलकम 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 मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. अंजूरगावचे माजी सरपंच आदरणीय मनीजी तरे साहेब, आदरणीय मनीष तरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबर जबरदस्त फटका चेंडू भिवंडी हवेत. क्रिकेट असोसिएशन न्यू फोर्टी प्लेस संघटनेचे सन्मान्य उपाध्यक्ष नंदकिशोर खारबाव या संघाच्या सर्वेसर्वा योगेश वसंत पाटील साहेब देखील या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं शिवसेना शाखा प्रमुख 2022 या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबर नंदकिशोर खारबाव बी या संघातील उत्कृष्ट क्रिकेटर आणि खारबावचे सुप्रसिद्ध उद्योजक देवाजी पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पंच दिलीप पाटील यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडलेल्या संघाची धावसंख्या होते ती 36. पुन्हा सज्ज होतोय अजय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता तो जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. पुन्हा एकदा तोच इशारा करतोय पंच. दोन्हीत समांतर धाव मिळते अवंतर. वाईटचा इशारा येतोय पंच दिलीप पाटील यांच्याकडून. एकदम भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या होते ती 37. त्याचबरोबर या व्यासपीठावर विकाजी मुकादम यांचंही आगमन झालेलं आहे. आपलंही हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. आता मात्र एक सुंदर चेंडूची फेकी करतोय अजय. खरोखर जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर अचूक भेदक मारा इथं ठेवायला लागेल. कारण आपण विचार केला जय बजरंग कारिवली बॅटिंग लाईन एक पॉवरफुल बॅटिंग लाईन आहे आणि मात्र इथे संदीप नाईक याची झेल सोडलेला आहे. जीवनदान मिळालेलं आहे संदीप नाईक याला. आता मात्र लिडिंग एज लागतंय. गोलंदाज पोचेल का नाही म्हणून नोसमॅन लँडिंग होतोय. चेंडू मात्र एक धाव रोखू शकत. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. बघूया काय घडतंय एक्झॅक्ट इथं. मात्र इथं जोगेन सारखा फलंदाज बाद होतोय धावाच्या स्वरूपात. दुसरा हादरा बसतोय जय बजरंग कारिवली या संघाला. बघा मित्रांनो, खरोखर या स्पर्धेसाठी खास गीत तयार केलेले दीपक म्हात्रे यांनी खरोखर अपार प्रेम त्यांचं क्रिकेटवर. खरोखर जबरदस्त क्रीडा नगरी सजवलेली आहे आणि जबरदस्त अशी ही स्पर्धा इथं आयोजित केलेली आहे. 15 मारुती न्यू 40 प्लस कालेर आयोजित शाखा प्रमुख चषक 2022. मित्रांनो जाऊ या सामन्याकडे. दुसरा हादरा बसतोय. या जोगेंद्र बाद झालेला आहे आणि 2 षटकांचा इथं खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्येवर आपण नजर टाकली तर 38 धावा इथं जमा केलेल्या आहेत. मात्र अर्धा पल्ला इथं पार केलेला आहे. खरोखर जय बजरंग कारिवली या सगळ्याचा विचार केला तर पॉवरफुल फलंदाजी त्यांच्याकडे आहे. आता मात्र बघा जोगेंद्र जातोय, संदीप पाटील येतोय. या हंगामामध्ये संदीप पाटीलची बॅट आजवर खूप चमकली आहे. बघूया या मैदानात कशा प्रकारे खेळी करून दाखवतोय हा फलंदाज. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज नवीन आलेला आहे. चांगला चेंडू. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक खाली आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. मोठा मासा इथं गलाला लागलेला आहे आणि तिसरा झटका, तिसरा फटका इथं लागतोय आणि बाद होतोय संदीप पाटील. तर नवीन फलंदाज येतोय संदीप पाटील. सस्त्यामध्ये बाद झालेला आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो मेघनाथ. बघूया संदीप नाईक अजून क्रीजवर आहे. संदीप पाटील बाद झालेला. संदीप नाईक याचा झेल सोडलेला आहे आणि झेल सोडणं
किती महाग पडतं ते खरोखरच चौथा हिरवा मानकुली बी या संघाला विचारा. रविराज पुन्हा सज्ज होतो पुढचा चेंडू टाकण्यासाठी. मात्र स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे संदीप नाईक. आता तो जोरात मारला चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा झेल संपादन करतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. दुसरा झेल इथं घेतोय हा खिलाडी, हा क्षेत्ररक्षक. आणि इथं चौथा गडी बाद झालेला आहे बघा. जोगेंद्र जिथं सस्त्यामध्ये बाद झाला होता, विकेट गमावली होती, विकेट टाकली होती, त्यानंतर इथं तू चल मैं आया. सुनील हा क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला जबरदस्त झेल संपादन केले. बॅक बॅक 2 झेल इथे संपादन केले. कारण आपण पाहिलं संदीप पाटील याला बाद केलं त्यांनी आणि संदीप नाईक याला सुद्धा झेल घेऊन बाद केलेला आहे सुनील यांनी. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. बॅक टू बॅक 2 विकेट. मात्र रविराज आता मात्र हॅट्रिक वर आहे. बघा प्रमोद पाटील मागच्या 5 चेंडूंचा जर विचार केला त्यामध्ये 2 वाईट आणि 2 धावा आलेल्या आहेत. आणि या 5 चेंडूवर तब्बल 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि ते फलंदाजी कुठले? त्यामध्ये परशु बाद झाला, त्यामध्ये नक्कीच संदीप बाद झाला. 2 संदीप या ठिकाणी बाद झालेले आहेत. ज्ञानेश्वरजींनी काय रणनीती असेल बघा. चांगलं फलंदाजी चालली होती संदीप नाईक आणि जोगेंद्र. मात्र जोगेंद्र जाणून बुजून बाद झाला होता. त्यानंतर ही घसरण सुरू झालेली आहे. जोगेंद्र ही बाद झाला. म्हणजे मागच्या 5 चेंडूमध्ये 4 फलंदाज बाद झालेले आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज रविराज. पुन्हा एकदा जोरात मारला चेंडू हवेत आहे. बघूया एरिया क्लिअर करेल का नाही. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आपल्या संघासाठी. मला तरी वाटतं 4 धावा इथं वाचवलेत. 2 धावा इथं काढून काढतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. धावसंख्या होते ती 40. जबरदस्त अफाट जबरदस्त प्रयत्न केला होता. आता मात्र 9 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. बघा मित्रांनो, समीकरण बदलत राहतं क्रिकेटच्या या जागतिक खेळामध्ये. 9 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे न्यू पोर्टिफिकेशन संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष, माजी सरपंच ग्रामपंचायत मानकोली, विद्यमान सदस्य सन्माननीय गणेशजी केने. आपण जर कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर अर्थातच दीपकजी म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर संतोष पाटील यांच्याकडून तुम्हाला स्पेशल इन्व्हाइट केलं जातं. आता आता विस्फोट फटका इथं पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. एक लांब पडल्याचा षटकार पाहायला मिळतोय. बाहुबली फटका. बघा मित्रांनो 4 बाद अदानी झाल्यानंतर गणेशजी केने, भिवंडी न्यू 40+ संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष, विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच ग्रामपंचायत मानकुली. आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज बनायचं आहे. चौथा इरमा मानकुली या संघाचे एक सर्वा संघटनेचे सन्माननीय वेलकम सन्माननीय विशालजी पाटील साहेब, विशालजी मुकादम. मिस टाइम फटका. VM एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, डेव्हलपर्स अँड बिल्डर यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. कल्लेरगावचे सुप्रसिद्ध उद्योजक, बिल्डर अँड डेव्हलपर्स, VM एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विशालजी मुकादम यांच्या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आता मात्र 7 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. पुन्हा सज्ज होतोय रविराज.
चांगला चेंडू होता. क्रिकेटमध्ये ज्याला कॅन्सर म्हणतात तोच हा चेंडू हाताळला होता. ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला होता, मात्र खोदून काढला, चेंडूला भिरकून दिलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव इथं कन्वर्ट करता. 1 धावणे संघाची धाव संख्या होत ती एकूण 50 धावा इथे झाल्या आहेत. मात्र आता किती धावा झाल्यात त्या महत्वाच्या आणि किती राहिल्यात ते महत्वाचे. आता मात्र 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. बघूया मित्रांनो कुठला संघ इथं जिंकतो. भद्रा मारुती कालेर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली हा संघ. जबरदस्त फटकेबाजी इथं पाहायला मिळत आहे. आता मात्र मेघनाथ याच्या बॅटेतून 4 चेंडू फेस केलेत आणि 11 धावा इथं आपल्या खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत आणि त्यांना चांगली साथ देतोय तो म्हणजेच प्रदीप. मित्रांनो 6 चेंडू शेष आणि 16 धावांची गरज. सामना कुठे होता? 24 चेंडू जेव्हा होत्या तेव्हा जिंकण्यासाठी 65 धावांची गरज होती. मात्र आता शेवटचा षटक बाकी राहिलेला आहे आणि जिंकण्यासाठी फक्त 16 धावांची गरज आहे. बघूया कुठला गोलंदाज, कुठला ट्रम्प कार्ड गोलंदाज इथं वापरतात बंद्र्यावरती काल्लेर या संघाचा कर्णधार. कशी रणनीती असेल आणि कशा पद्धतीने गोलंदाजी करेल ते पाहायचं आहे. 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. विकेट गेलेले आहेत ते म्हणजे 4. परशु बाद झाला होता 32 धावावर. त्यानंतर संदीप नाईक सस्त्यामध्ये बाद झाला होता 2 धावावर. त्यानंतर संदीप पाटील 0वर बाद झाला होता आणि जोगेन हा 2 धावावर बाद झालेला आहे. 7 चेंडू 16 धावांची गरज. बघा मित्रांनो खरोखरच गेले 2 दिवस आपण पाहिलं की ह्या क्रीडानगर या ग्राउंडवर गोलंदाजाचं कर्दन काल इथं निघतं. खरोखरच बॅटिंग लाईन ही पिच आहे. चला स्पीडअप करा प्लीज. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. मित्रांनो खरोखरच संतोष तरे यांनी 26 धावा दिल्या होत्या. त्यानंतर अजय यांनी 12 धावा खर्च केल्या आणि रविराज यांनी 11 धावा खर्च केल्या. म्हणजे उतरता क्रम चालू आहे. बघा ग्राफ आपण पाहिला, आलेख जर पाहिला 26, 12, 11 म्हणजे उतरता क्रम चालू झालेला आहे, सुरू झालेला आहे. आता मात्र बघायचं 7 चेंडू शेष आणि 16 धावा इथं बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे गोलंदाज परशु. बॅटिंगमध्ये चांगली कमाली दाखवली होती त्यांनी. मात्र गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडूला भिरकून द्यायला चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. एका टप्प्यामध्ये 2 टप्प्यामध्ये कलेक्ट करतोय. मात्र थोडीशी पंबलिंग करतोय, त्याचा फायदा दोन्ही फलंदाज घेतात. क्षेत्ररक्षणाने चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये. आता मात्र 2 धावा इथं होत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्यावरती संघाची धावसंख्या होतात त्या 51. जिंकण्यासाठी तास 5 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. एक मोठा फटका या सामन्यामध्ये एक चुरस निर्माण करून देईल. मात्र बघूया मोठा फटका इथं कोण मारतो, नाही तर त्या उलट चांगली गोलंदाजी करून एक आपल्या चांगली स्थितीत परशु आपल्या संघाला नेतोय का नाही ते पाहायचं आहे. कारण 5 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करायचं प्लीज. वेळे अभेव सहकार्य करायचं. आजचा स्पर्धेतील शेवटचा दिवस आहे मित्रांनो. मेगा फिनाले इथं खेळवायचे आहेत. प्लीज वेळे अभेव बघा आज सहकार्य कारिवली करायचं. संघाला देखील ऑल दी बेस्ट केलं जातं. खास करून आमचे उत्कृष्ट गुणलेखक विशाल नाईक यांनी देखील कारिवली संघाला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. आता फसवा चेंडू टाकलेला बघा. रणनीती बघा. खरोखरच जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. फसवा चेंडू टाकलेला आहे. मात्र फलंदाज पाहिलं मारण्याच्या बेतात आहे आणि त्याला फसवण्यासाठी एक चेंज ऑफ द पेस केला होता. तिथं खरं उतरलेलं आहे. चांगली गोलंदाजी टिचिन गोलंदाजी करतोय. मात्र चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज परशु पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू फसवा चेंडू टाकतोय आणि पॅकवेक 2 चेंडू डॉट होतोय हा फलंदाज मेघनाथ. 3 चेंडू शेष जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. बघूया ह्या चेंडूवर किती धावा येतात. बघा मित्रांनो काय गरमागरम क्रिकेट पाहायला मिळतात. आमचे 12वा खेळाडू दोन्ही उभे राहिलेले आहेत. आता छातीमध्ये धगधग धगधग सुरू झालेला आहे. जसं काही परशु पुन्हा सज्ज होत आहे. शॉर्ट चेंडूला भिरकून दिलाय. हवेत चेंडू आहे. बघूया झेल संपादन करतोय हा एक फलंदाज चंद्रवर्धन. चंद्रवर्धन काय झेल घेतलंय. धावतं झेल घेतलं होतं आणि इथं मात्र काय पलट झालेली आहे. देखील कौतुक आणि कमालीचा झेल रनिंग कॅच. काय जबरदस्त एफर्ट्स पाहिलं मित्र. बघा सामना विजयासाठी ज्याप्रमाणे गोलंदाजी फलंदाजी असते त्याप्रमाणे
क्षेत्ररक्षण देखील फार महत्त्वाचं असतं. घ्या कॅच जिंका मॅच असं समीकरण आपण नेहमीच क्रिकेटमधून पाहत असताना कमालीचा झेल त्या ठिकाणी कलेक्ट केला गेला. बघा मित्रांनो, आता मात्र मिशन इम्पॉसिबल, मात्र हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणे योग्यच ठरत नाही आहे. बघूया, 2 चेंडू शेष आणि 14 धावांची गरज. आता मात्र फक्त जिंकून देईल तो म्हणजे गोलंदाज. परशु पुन्हा सज्ज होतं. फ्लायटेड डिलिव्हरी, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय रविराजच्या हातामध्ये. पुन्हा एक झेल संपादन करतोय. आता मात्र इथं मला म्हणावं लागेल दशरथ पाटीलच्या भाषेमध्ये हातीला चड्डी घालण्यासारखं आहे आव्हान. आता जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजी इथं दाखवलेली आहे गोलंदाज परशु यांनी. खरोखरच आपल्या संघासाठी काय योगदान दिलेलं आहे. आता नवीन फलंदाज येतोय संतोष. बघूया, संतोष या नावाचा अर्थ आनंद आहे, मात्र आनंद कुठेतरी लपलेला आहे जय बजरंग कारिवली या संघाचा. एक चेंडू 14 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी. आता तो जोरात मारलेला आहे, चेंडू जातोय वाईड स्लोंगाच्या वरून षटकारासाठी. मित्रांनो, फसल खराब होने के बाद बारिश का क्या फायदा, आणि मॅच संपल्यानंतर या मोठ्या फटकाचा काय फायदा. एग्जिट बराबर प्रमोद. दिया बुझने के बाद तेल डालने से कुछ मतलब नहीं. तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर. काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं करूया स्वागत आणि सन्मान. भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व, अंजूरगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती, सुपुत्र आणि माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूर सन्मान्य मनीष तरेसाहेब आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत, या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत, आणि त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत आणि सन्मान. भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व, डॅसिंग अंदाज, डॅसिंग पर्सनॅलिटी ज्यांची आहे, अंजूरगावचे माजी सरपंच सन्मान्य मनीष तरेसाहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं. एक डॅसिंग अंदाज, डॅसिंग पर्सनॅलिटी ज्यांची आहे, मनीष तरेसाहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर मित्र आपण जी स्पर्धा पाहतो, या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना मला अर्पित केलेलं आहे आणि सर्वतोपरी स्पर्धा संपन्न करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, आमच्या गावचे सुपुत्र, सुप्रसिद्ध उद्योजक, व्हीएम एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्मान्य विशाल मुकादम साहेब यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. विशालजी मुकादम या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना मला अर्पित केलेलं आहे आणि सर्वतोपरी स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, व्हीएम एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, डेव्हलपर अँड बिल्डर्स यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होत आहे. त्यानंतर न्यू मिलन पायगाव या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आमचे परममित्र विकासजी मुकादम यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. वेलकम आदरणीय गणेशजी तरे, गणेशजी केने, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. रवी पाटील, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. स्वागत आणि सन्मान होते या ठिकाणी विकासजी मुकादम यांचा. वेलकम आदरणीय गणेशजी केने, भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष, विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच ग्रामपंचायत मानकोली. रविकांत पाटील, आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर. सामन्याचा पुरस्कारचा मानकरी कोण आहे?
2 खेळाडूंचा निश्चित आपण विचार केला होता. स्वागत. चला जाऊया आपण व्यासपीठावर. स्वागत आणि सन्मान होत आहे भिवंडीतील एका नामांकित असं व्यक्तिमत्व आणि खास करून आमच्या